नमस्कार, आपण पाहत आहात MDTV न्यूज। शिवाजीनगर येथील साई मंदिराचा आज 31वा वर्धापन दिन। 50 वर्षांच्या अविरत सेवेचा वारसा जपत विमलताई कोतावार यांच्या श्रद्धेतून उभारलेलं जागृत देवस्थान आणि सामाजिक बांधिलकी जपत महाप्रसादासोबतच भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन। हिंगोली शहरातील शिवाजीनगर येथील साई मंदिर देवस्थान, जे एक जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते, तिथे आज वर्धापन दिनाचा मोठा उत्सव साजरा करण्यात आला। विशेष म्हणजे हे मंदिर श्रीमती विमलताई कोतावार यांनी आपल्या स्वखर्चातून आणि बाबांवरील नितांत श्रद्धेतून उभारले आहे। वयाच्या 72व्या वर्षीही त्या गेल्या 50 वर्षांपासून अविरतपणे बाबांच्या चरणी सेवा देत आहेत। आज या मंदिरातील मूर्ती प्राणप्रतिष्ठेचे 31व्या वर्षात पदार्पण झाले आहे। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या प्रमाणात महाप्रसाद भंडारा आयोजित करण्यात आला होता। मात्र केवळ धार्मिक विधीच नव्हे तर समाजसेवा हीच ईश्वर सेवा मानून आज या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। सध्या सर्वत्र ब्लड बँकांमध्ये रक्ताचा मोठा तुटवडा जाणवत आहे। ही निकड ओळखून कोतावार परिवाराने घेतलेला हा पुढाकार खरोखरच कौतुकास्पद आहे। या निमित्ताने मंदिर विश्वस्त आणि ब्लड बँकेच्या अधिकाऱ्यांनी सर्व संस्थांना आवाहन केले आहे की रक्ताची गरज पाहता सर्वांनी असे रक्तदान कॅम्प आयोजित करून आपला सहभाग नोंदवावा। MDTV न्यूज साठी राजू गवळी, हिंगोली। श्री साईबाबा मंदिर, साई मंदिर कॉलनी हिंगोली येथे गेल्या 31 वर्षापासून साईबाबा मूर्ती स्थापनेनिमित्त महाप्रसादाचं आयोजन केले जाते। ही परंपरा अगदी भक्तिमय वातावरणात पार पडल्या जाते। इथे कमीत कमी 7 ते 8 हजार लोक साई प्रसादाचा लाभ घेतात आणि बाबांच्या या मूर्ती स्थापनेच्या उत्सवानिमित्त रक्तदान शिबिराचं सुद्धा आयोजन केलेलं असते। त्याच्यातही उन्हाळ्याच्या या दिवसात रक्तदान करून अनेक साई भक्त पुण्याचा साठा जमा करतात। कमीत कमी 100 बॉटल रक्तदानाच्या या कॅम्पमध्ये सिव्हिलला आम्ही पुरवतो दरवर्षी आणि बाबांच्या आशीर्वादाने आम्ही ही परंपरा सतत अशीच बाबांच्या चरणी आपण करत राहू, हीच बाबांच्या चरणी प्रार्थना।